या ठिकाणी सोशल मीडियाचं युग आहे, कलियुग. आणि या युगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जे काय बघायला मिळतं ते नवीन नवीन आणि अकल्पनीय आहे. असाच एक उपक्रम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये चालू होता, ज्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतने 7 ते 10 सायरन वाजल्यानंतर 7ला विद्यार्थी अभ्यासाला बसावेत आणि 10चा सायरन वाजल्यानंतर अभ्यासावरून उठावे, असा एक उपक्रम सांगली जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतनं हाती घेतला होता, जो आम्ही प्रेरणा म्हणून त्याचा आदर्श घेऊन या ठिकाणी आम्ही उपक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला. आणि निर्णय घेण्या या ठिकाणी गावातले जे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यासोबत अगोदर हितगुज केलं, चर्चा केली आणि विचारलं की आपण अशा अशा पद्धतीचा उपक्रम राबवणार आहोत. तसेच गावातल्या शैक्षणिक ह्याच्यात प्रेम असणारे सगळे तरुण वर्ग यांना सोबत घेऊन त्यांची मीटिंग लावून त्यांना विचारून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. आणि ज्यावेळी याची सुरुवात केली आम्ही गावामध्ये सांगितलं आणि ज्या दिवशी सायरनची सुरुवात होणार आहे त्या दिवशी गावात सांगितलं की 7 वाजता सायरन वाजणार आहे. या ठिकाणी गावामध्ये जे काही विद्यार्थी रस्त्यावरचे खेळत बागडत होते आणि अभ्यासाला बसण्याचा त्यांचा वेळ नव्हता, जेवणाचा वेळ नव्हता, टी व्ही बघण्याचा वेळ नव्हता, सतत टी व्ही बघायचे, मोबाईल बघायचे आईवडिलाचे घेऊन. आणि ग्रामीण भाग असल्याकारणाने आईवडील शेतात जायचे आणि विद्यार्थी हे अभ्यासाला बसत नव्हते. याचा एक डोक्यामध्ये कल्पना आली की आपण हे विद्यार्थी कुठंतरी शैक्षणिक बाबतीत आपलं गाव पुढं गेलं पाहिजे. हे आदर्श डोक्यात घेऊन त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये हा उपक्रम चालू केला. 7 वाजता विद्यार्थी सायरन वाजल्यानंतर अभ्यासाला बसतात आणि ते विद्यार्थी अभ्यासाला बसलेत का नाही हे बघण्यासाठी आमच्या गावातले जे शैक्षणिक म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे जे विविध शिक्षक आहेत, तरुण मित्र आहेत, या ठिकाणी आम्ही क्रॉस व्हेरीफाय करायला त्यांच्या घरी जातो आणि त्यावेळी विद्यार्थी अभ्यासाला खरोखर बसला आहे का त्याची परीक्षा घेऊन या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारतो आणि विद्यार्थ्यांनी बरोबर अभ्यास केला आहे का हे समजतं. आणि त्या अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला बक्षीस म्हणून विविध वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्य आपण भेट देऊन त्याचा सन्मान आणि त्याला प्रेरणा देण्याचं आपण काम करतो. आणि हे बघून विद्यार्थ्यांमध्ये आता खूप रुची निर्माण झाली. गेली 15 दिवसाखाली हा उपक्रम चालू केला आहे. तर आता विद्यार्थी सायरन यदा कदाचित कधी गावातली लाईट जरी बंद असली आणि सायरन नाही वाजला तरी पण त्या वेळेमध्ये तुम्हाला विद्यार्थी घरामध्ये मोबाईलची टॉर्च असेल किंवा दुसरं काही साहित्य असेल घरातली बॅटरी लावून या ठिकाणी अभ्यासाला बसलेले दिसतील. म्हणजे चेतना प्रेरणा मिळण्याचं काम गावाला या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. आणि आमची फार प्रामाणिक इच्छा आहे की हा उपक्रम यशस्वी गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला, परंतु हाच उपक्रम कायमस्वरूपी आमच्या गावाने प्रतिसाद देऊन या ठिकाणी विद्यार्थी आमच्या गावातले घडावेत एवढीच या ठिकाणी आमची कल्पना आहे. 7 वाजले की आमचे मुलं, आमचे लेकरं लगेच अभ्यासाला बसतात. आम्हाला म्हणायची गरज पण नाही लागत की आता तुम्ही अभ्यासाला बसा म्हणून. आम्हाला आता म्हणायची गरज लागत नाही आणि ते अभ्यासाला बसतात. पुन्हा 7 ते 9 मध्ये जेवायला दिलं तर जेवत पण नाही, नको बाई म्हणतात. गावातले लोक येले तर तपासतील, बघतील असं म्हणतात, त्यांना धाक वाटायला. आम्हाला आता धाक लावायची गरज लागतच नाही आहे. नाही तर आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणावं लागत होतं की अभ्यासाला बसा, अभ्यासाला बसा. आता आम्हाला अभ्यासाला बसा म्हणण्याची पण गरज लागत नाही. ते लेकरं मनानेच आमच्या अभ्यासाला बसायलेत. टी व्हीचा प्रश्न नाही, मोबाईलचा प्रश्न नाही, पाहतच नाही टी व्ही मोबाईल तर. आणि हे खूप चांगलं आहे. म्हणजे आता काळ जर आपल्याला पाहिलं ना आपण तर खूप काळ मोबाईलच्या आहारी गेलेला आपल्याला दिसतंय. पण हे आमचे जे लेकरं आहेत का आता 2 तास तरी मोबाईलपासून दूर राहायला लागलेत आणि टी व्ही तर पाहतच नाहीत. अभ्यास करतात, वाचतात. 2 तास अभ्यास झाला तर आणखी वेगळं चित्र काढत बसतात, आणखी काही वेगळा अभ्यास करत बसतात. आम्ही त्यांच्या जवळ येऊन बसतो, विचारतो काय चालू आहे काय नाही. आणि आमच्या शाळेतली गावातली जी टीम आहे का ते पण येते, ते पण विचारतात कोणता अभ्यास चालू आहे काय चालू आहे म्हणून.